प्रिय विद्यार्थी मित्रांनो, संपले 12वीचे पेपर. कोर सब्जेक्टचे तुमचे पेपर संपलेले आहेत. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो. आता CS, IT असे जिओग्राफी वगैरे पेपर राहिलेले आहेत. पण आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि म्हणून आपण आता CETच्या अभ्यासाला लागलं पाहिजे, सुरुवात केली पाहिजे. कारण मागच्या वर्षी 9 मे पासून CETची परीक्षा सुरू होती आणि मुलांच्या हातात बऱ्यापैकी चांगला वेळ होता. यावर्षी मात्र CETची परीक्षा 16 एप्रिल पासून सुरू आहे. म्हणजे जवळपास तुमचे 3 आठवडे अभ्यासासाठी कमी झालेले आहे. अभ्यास तर तेवढा आहे पण कालावधी कमी आहे आणि म्हणून आपल्याकडे खूप मोठं चॅलेंज आहे की कमी वेळात सगळा सिलेबस आपला कव्हर झाला पाहिजे. मग आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांची अवस्था अशी असते की बघूयात नंतर, करूयात नंतर, आणि त्यांच्यामध्ये अवेअरनेस नसतो की का करायचा CETचा अभ्यास किंवा त्याने काय फायदा होणार आहे. आणि म्हणून हे सगळं तुम्हाला सांगावं आणि अजून हातात खूप काही वेळ आहे याची पण जाणीव करून द्यावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे. मला खात्री आहे या व्हिडिओने तुमचा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा निश्चित फायदा होणार आहे आणि तर तो तुम्ही जरूर करून घ्याल याची मला खात्री आहे. तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगणार आहे CETचा अभ्यास का करायचा. तर बाळांनो, आपल्याला जर इंजिनिअरिंग करायचं असेल किंवा BSc नर्सिंग करायचं असेल, आता म्हणजे पॅरामेडिकल कोर्सेस करायचे असतील किंवा इंजिनिअरिंग करायचं असेल, BSc ॲग्री करायचं असेल, कोणतंही तुमचं जे काही करायचं स्वप्न असेल तर त्यासाठी CET आवश्यक आहे. मग आपण फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग घेऊ की तुम्ही जर समजा CETची परीक्षा दिली आणि तुमचा स्कोर चांगला आला नाही तर तुम्हाला साध्या कोणत्या तरी कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागलं आणि एखाद्याने अभ्यास केला आणि त्याला रेप्युटेड कॉलेजला म्हणजे फॉर एक्झाम्पल COEP ला ऍडमिशन मिळालं आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्या तरी जनरल कॉलेजला ऍडमिशन, जनरल इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळालं, तर दोन्हीमध्ये काय फरक असतो. आता फी तर तुम्हाला इथेही भरावी लागणार आहे, इथेही भरावी लागणार आहे. 4 वर्ष कष्ट इथेही करावे लागणार आहे, इथेही करावे लागणार आहे. पण जेव्हा तुम्हाला COEP ला नोकरी लागणार आहे तर एकतर तिथे कॅम्पस इंटरव्ह्यू होणार आहे आणि तुमचं पॅकेज हे काही लाखांच्या घरात नव्हे काही कोटींच्या घरात असणार आहे आणि इथं मात्र तुम्हाला अगदी थातूर मातूर पगारावर तुम्हाला काम करावं लागणार आहे. मग जर आता 1.5-2 महिने अभ्यास केला तर पूर्ण आयुष्यभर फायदा होणार असेल आणि आता कंटाळा केला तर आयुष्यभर त्याचे तोटे उपभोगावे लागणार असतील. उपभोगावे नाही, भोगावे लागणार असतील. तर मग काय चांगलं आहे, 1.5 महिना अभ्यास केलेलाच कधी चांगला ना. आणि म्हणून म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की जर आपल्याला आपण चांगला अभ्यास केला तर आपल्याला आपलं जे ड्रीम कॉलेज आहे तिथे ऍडमिशन मिळणार आहे. मग आता बघा, एका दिवसात कधीच कोणतं स्वप्न साकार होत नसतं. त्याच्यासाठी हार्डवर्क, कन्सिस्टन्सी या सगळ्याची गरज असते. दृढ निश्चय हवा असतो आणि स्वतःवर विश्वास पाहिजे असतो. आणि म्हणून तुमचा जर तुमच्यावर विश्वास असेल तर तुम्ही तुमचं स्वप्न साकार करू शकता. मग आता त्याच्यासाठी काय करायचं, तर आधी बघा, अचानक एका रात्रीत सगळं काही होणार नाहीये. तर आपल्याला अगदी बारीक बारीक गोष्टींचा विचार करायचा आहे आणि म्हणून अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आधी हा व्हिडिओ जरूर बघा आणि नुसता बघू नका, त्याचं इम्प्लिमेंटेशन करा. मग आता काय करायचं, तर CETचा अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आधी बघा काय करायचं, तर आधी सगळ्यात आधी स्टेट बोर्डचे पुस्तक हे आपल्याला सिलेबस आहे की जो आपण स्टेट बोर्डची परीक्षा दिलेली आहे आत्ताच आपण आणि ते वापरलेले आहे. माझं पहिल्यापासून सांगणं हे असतं बाळांनो की स्टेट बोर्डचं पुस्तक बारीक बारीक वाचा. आता पाहिलं ना तुम्ही की तुमच्या पुस्तकाबाहेरचं काही आलं का प्रश्नपत्रिकेत? नाही आलं. CETला सुद्धा तुमच्या पुस्तकाबाहेरचं काही येणार नाहीये आणि म्हणून तुम्ही सगळ्यात आधी यूज स्टेट बोर्ड बुक्स फॉर स्टडी. तर अभ्यासासाठी स्टेट बोर्डचे पुस्तकं वापरा CETच्या अभ्यासासाठी. आणि मग काय बघा, रीड लेसन लाईन बाय लाईन.
म्हणजे तुम्हीच प्रश्न करते व्हा की बाबा रे हे आर्टिकल आहे, याच्यावर ह्या लाईनवर काय प्रश्न येऊ शकतो हे तुम्हीच ठरवा. आणि असे तुम्ही प्रश्न 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 तयार करत गेलात की मग तुम्हाला तो लेसन कळायला लागेल आणि त्याच्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतील हेही तुम्हाला कळायला लागेल. आणि एकदाच वाचायचा, कुठलाही धडा हा एकदाच वाचायचा. त्यानंतर मेक फॉर्म्युला शीट विथ शॉर्टकट्स. बघा, तुमचं स्वतःचं फॉर्म्युला शीट बनवा. जे तुम्ही रेग्युलरला बनवलं असेल ते वेल अँड गुड, नसेल बनवलं तर अजून हातातून वेळ गेलेली नाही, तुम्ही स्वतःचं फॉर्म्युला शीट बनवा. हे कशा करता, तर जेव्हा सीईटीचा आदल्या दिवशी पेपर असणार आहे तेव्हा सगळ्या विषयांचा अभ्यास तुम्हाला सगळ्याची शॉर्ट रिव्हिजन करायची आहे त्या दिवशी. मग आता बघा, जर समजा फिजिक्सचे 25 चॅप्टर सीईटीला आहेत, केमिस्ट्रीचे 25 आहेत, मॅथ्सचे 25 आहेत आणि बायो पण असेल तर हे 25, तर अशा 100 चॅप्टरची रिव्हिजन तुम्हाला 1 किंवा 2च दिवसात करायची आहे. आणि त्यावेळी मात्र हे शॉर्टकटचे जे काही फॉर्म्युले त्यावेळेस तेवढंच रिवाइज करायचं असतं. आलं का लक्षात? आणि म्हणून ह्या तुमच्या फॉर्म्युला शीटचा उपयोग तुम्हाला परीक्षेच्या आधी शॉर्ट रिव्हिजन करायला होणार आहे. आणि म्हणून हे फॉर्म्युला शीट स्वतःच बनवा. त्याच्यात जे काही शॉर्टकट्स असतील ते शॉर्टकट सुद्धा त्याच्यात लिहून काढा. त्याच्यानंतर तुमच्या हातात 40 दिवस आहे बघा, 16 एप्रिल पर्यंत. पीसीबी वाल्यांना तुमची 16 एप्रिल पासून आहे 40 दिवस आणि पीसीएम वाल्यांना मात्र 48 दिवस मिळत आहेत अभ्यासासाठी. मग आता बघा, आपण 40 दिवसाचाच विचार करू. तर म्हणून तुम्ही आता जर तुमचा 3च विषय असतील तर 75 चॅप्टर होतात. आणि 75 चॅप्टर हे तुम्ही किती दिवसात कंप्लीट करायचे, तर पहिल्या 30 दिवसात कंप्लीट करायचे. त्याचा अभ्यास किती दिवसात कंप्लीट करायचा, पहिल्या 30 दिवसात कंप्लीट करायचा. आणि नंतरचे 10 दिवस हे रिव्हिजन आणि मॉक टेस्ट. जेवढ्या तुम्ही मॉक टेस्ट द्याल तेवढा तुमचा प्रॅक्टिस खूप छान होईल आणि मग तुम्हाला त्या सीईटीला खूप चांगले मार्क्स मिळतील. आणि म्हणून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे नंतरचे 10 दिवस ही सेकंड रिव्हिजन साठी वापरायचे. मग आता बघा, 75 चॅप्टर जर तुम्हाला 30 दिवसात करायचे तर साधारण 3 ते 4 चॅप्टर एका दिवसात झाले पाहिजे करून तुमचे. मग 3 ते 4 दिवसात म्हणजे समजा फिजिक्सचा 1, केमिस्ट्रीचा 1, जर तुमचे 4 विषय असतील तर प्रत्येक विषयाचा एक चॅप्टर अगदी डीपली झाला पाहिजे. आणि अभ्यास असा करायचा बाळांनो, एका चॅप्टरवर जवळपास 500-600 प्रश्न ओरिजिनेट होऊ शकतात. मग आपण स्वतःला असे कन्सेप्ट क्लिअर करून असं बनवायचं की आपल्याला क्वेश्चन वाचला कसाही प्रश्न येऊ दे, आपल्याला तो सोडवता आला पाहिजे. आणि हे कधी शक्य आहे, जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला कोणताही प्रश्न या फॉर्म्युला शीटचा उपयोग करून कोणताही प्रश्न तुम्हाला आला तर तुम्ही सोडवू शकता. आता बघा, तुमच्या वेळेच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमच्या सीईटीला तुम्हाला 50 प्रश्न हे 45 मिनिटात सोडवायचे असतात. म्हणजे एका प्रश्नासाठी 54 सेकंद वेळ मिळतो. किती? 54 सेकंद. आणि तेवढ्या 54 सेकंदात तुम्हाला तो वाचायचा पण असतो, तो समजून पण घ्यायचा असतो, तो सोडवायचा पण असतो आणि ऑनलाईन तो क्लिक पण करायचा असतो. आणि मग हे सगळं 54 सेकंदात शक्य आहे का? आहे. कधी? तुमचा डीप स्टडी असेल तर. बघा, तुमच्या सीईटीला लॉक टेबल अलाउड नाही. लॉक टेबल अलाउड नाही म्हणजे तुम्ही आधी काय करायचं, तर प्रश्न वाचला की सगळ्यात आधी पहिलं काम काय करायचं, नेहमी ऑप्शन पाहायचे. आता त्या 4 ऑप्शन पैकी आहे ना बाळांनो, 2 ऑप्शन हे खूप दूरचे असतात, 2च जवळचे असतात त्याच्या उत्तराच्या. मग आता आधी ऑप्शन पाहायचे आणि जे 2 आहेत जे खूप दूरचे जाणार आहेत ते लगेच कळतात आपल्याला हे 2 नाहीये. मग 2 मधलंच एक सिलेक्ट करायचं. तर इथे गुणाकार भागाकार करत बसायचे नाही, तर इथं फक्त लॉजिक लावावं लागतं. म्हणजे अगदी शिक्षक जर गुणाकार भागाकार करून सोडवत बसला ना तर त्याचा सुद्धा वेळेत पेपर होणार नाही. तर म्हणून ही जी सीईटीची परीक्षा आहे तर ही कशासारखी आहे की मॅच मध्ये 6च बॉल राहिलेत आणि 6 रन काढायचे, तशी तुमची अवस्था परीक्षेच्या वेळेस असते. म्हणजे उपलब्ध वेळेत सगळा पेपर करेक्ट आन्सर सह कव्हर होणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या सीईटीच्या पेपरच्या वेळेत तुम्ही स्वतः स्टेबल राहणं गरजेचं आहे. मुलं बघा, हुशार मुलं खूप अभ्यास करतात पण त्या 3 तासात एवढा गोंधळ करतात
की सगळं केलेल्या कष्टावर त्यांच्या पाणी पडतं आणि म्हणून तुम्हाला स्टॅबिलिटी राहणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही हे एका प्रश्नासाठी तुम्हाला 54 सेकंद वेळ मिळतो म्हणून आधी नेहमी ऑप्शन पाहायचे. आता बघा ऑप्शन आणखी कशा करता पाहायचे तर कधी कधी कॅल्क्युलेशन मध्ये 4π² आणि पुढे काहीतरी त्याच्यानंतर HT असं काहीतरी असतं 4π² असा ऑप्शन ठेवून आणि तुम्ही हे टाकून कॅल्क्युलेशन केलं की तिथेच तुमचे 1-2 मिनिटं वाया गेले आणि म्हणून नेहमी ऑप्शन आधी पाहिल्याचा फायदा असतो. कधी कधी जी तसंच ठेवून ऑप्शन दिलेले असतात आणि आपण ते जीची किंमत टाकून कॅल्क्युलेशन करतो, आपला वेळ वाया जातो. आणि सगळ्यात महत्वाचा आपला परीक्षेतला त्या 3 तासाच्या कालावधीतला वेळ हा खूप महत्वाचा आहे आणि म्हणून तो वाचवता येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आलं का लक्षात? आणि म्हणून मग आता बघा जर तुम्ही कुठलं पुस्तक वापरत असाल, आता बघा बरेच अरिहंत प्रकाशांचं पुस्तक आहे, टार्गेट आहे, तर कोणतंही पुस्तक तुम्ही वापरत असाल तर समजा पहिला चॅप्टर तुम्ही करायला घेतला रोटेशनल डायनॅमिक्स फिजिक्सचा, मग आता तिथं त्याचे जर 200-250 प्रश्न असतील तर तुम्ही एका फॉर्म्युल्याचे 4-5 असतात ना बाळांनो, तर त्या 5 मधल्या एकाचीच प्रॅक्टिस करा. 5-1 प्रमाण जर तुम्ही केलं तर आज तुम्हाला रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर करायचं आहे. 200 प्रश्न काही एका दिवसात सोडवून होणार नाही, तर तुम्ही 5-1 म्हणजे प्रत्येक टाईपचा एक सोडवत गेलात. आलं लक्षात? तर तुम्हाला त्यातून खूप सारे शॉर्टकट मिळतात, लॉजिक कसं लावायचं हे कळतं आणि मग बघा तर 5-1 म्हटलं तर 100 मध्ये तुमचे 20 आणि 200 मध्ये तुमचे 40 प्रश्न म्हणजे एका दिवसात 40 MCQ एका विषयाची. आलं का लक्षात? असं जर 4 विषयाचे केले तर 160 MCQ ची प्रॅक्टिस ही एका दिवसात तुमची झालीच पाहिजे. 4 तुमचे सब्जेक्ट असतील तर, PCMB असतील तर आणि 3 असतील तर 120 ची तर झालीच पाहिजे. तर या पद्धतीने तुम्ही 3-3 तासाचे स्लॉट ठरवून घ्या. सकाळी 3 तास, मध्ये तुम्ही कुठे क्लास लावले असतील तो वेळ, संध्याकाळी क्लासून आल्यावर 3 तास आणि परत मध्ये थोडी रेस्ट घेऊन परत 3 तास, असे 3-3 तासाचे टप्पे करा आणि त्याच्यात एक चॅप्टर कंप्लीट करा. म्हणजे एका दिवसभरात 3 किंवा 4 आणि ज्यांच्याकडे 4 सब्जेक्ट असतील तर त्यांनी 3-3 ऐवजी 2.5 तासाचे शेड्यूल करा आणि 4 चॅप्टर कंप्लीट करा. अशा पद्धतीने तुम्ही सिरियसली जर अभ्यास केला तरच तुमचा होल सिलेबसचा स्टडी होणार आहे. आता अजून कसं बघा तर तुमच्या प्रश्नपत्रिकेत स्वरूप असं असतं की जे 50 प्रश्न येणार आहेत तर त्याच्यात 20% प्रश्न हे 11वीच्या सिलेबसवर आहे आणि 80% प्रश्न हे 12वीच्या सिलेबसमध्ये आहे. म्हणजे 50 प्रश्नापैकी 10 प्रश्न हे 11वीच्या सिलेबसवर आहे आणि 40 प्रश्न हे 12वीच्या सिलेबसवर आहे. मग प्रोफेशनल स्टडी कसा करायचा? आता बघा तुमच्याकडे 12वीचा तुम्ही आता अभ्यास केलेला आहे बोर्ड परीक्षेला आणि मग त्यामुळे तुम्ही आधी कुठं फोकस करा तर आधी 12वीच्या सिलेबसवर फोकस करा. ते मार्क आधी पक्के करून घ्या. त्याच्यात पण हाय वेटेज वाले चॅप्टर जर तुम्ही क्वेश्चन पेपरचा नीट अभ्यास केला तर रोटेशनल डायनॅमिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, त्यानंतर केटीजी अँड रेडिएशन, त्यानंतर थर्मोडायनॅमिक्स, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, याच्यावर आता ह्या 40 पैकी ह्या चॅप्टरवर बघा सेमीकंडक्टर हे जे काही चॅप्टर आहे याच्यावर 2-2, 3-3 प्रश्न आरामशीर पडलेले आहेत एका सेटमध्ये. मग 40 पैकी मग हे चॅप्टर आधी करा अभ्यास करताना. मग हे आधी केले की तुमचं इथं बऱ्यापैकी कव्हर झालं ना बाळांनो, की 2 किंवा 3 सरासरी 3 जर पडले याच्यावर 1, 2, 3, 4, 5, 6 18 प्रश्नांचा अभ्यास झाला ना बाळांनो या 4-5 चॅप्टर मध्येच. तर डीप वाचा, बारीक वाचा, त्याचं फॉर्म्युला शीट बनवा, त्याच्या MCQ ची प्रॅक्टिस करा आणि मग तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स येईल. आणि बघा ना इलेक्ट्रोस्टॅटिक्स 11वीला पण आहे 12वीला पण आहे, सेमीकंडक्टर 11वीला पण आहे 12वीला पण आहे, ऑप्टिक्स एक सांगायचं राहिला बघा, रे ऑप्टिक्स, वेव्ह ऑप्टिक्स, साऊंड पण 11वीला पण आहे 12वीला पण आहे. तर याच्यावर शॉर्ट प्रश्न पडतात आणि म्हणून मग जे 11वीला आणि 12वीला चॅप्टर आहे आणि ते आपण इथं करतो आहोत तर आपोआप नकळतपणे ह्या 10 प्रश्नांमधल्या पण काही प्रश्नांचा अभ्यास इथं होणार आहे का नाही. आणि म्हणून या पद्धतीने पहिले ज्यादा वेटेज वाले चॅप्टर आधी करा जे 12वीचे आहेत आणि मग कमी वेटेज वाले वेळ उरला तर ते करा. समजलं का? म्हणजे ही स्ट्रॅटेजी ठरवून घ्या सगळ्या विषयासाठी. आलं का लक्षात?
आणि मग तिथे तुम्हाला जसे जसे दिवस पुढे जातील तसं तसं तुम्हाला कॉन्फिडन्स यायला लागेल. आणि म्हणून 5 कुठलंही पुस्तक तुम्ही वापरा, कोणत्याही प्रकाशनचं वापरा, 5 एक क्वेश्चनची स्ट्रॅटेजी ठेवून तुम्ही अभ्यास करा. आलं लक्षात. आता डेली प्रॅक्टिस एमसीक्यू सॉल्व्हिंग, रोज एमसीक्यू प्रॅक्टिसने येणार आहे बाळांनो हे. तर डेली प्रॅक्टिस एमसीक्यू सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस ठेवा. स्ट्रेस ऑन पीवायक्यू. बघा 2019 सालापासून तुमची सीईटी ऑनलाईन झालेली आहे आणि ती जर 10-12 दिवस चालली बाळांनो तर सकाळी एक शिफ्ट असते, दुपारी एक शिफ्ट असते. तर 10 दिवस जर परीक्षा चालली, आलं लक्षात, तर सकाळच्या याचे 50 आणि दुपारच्या याचे 50. बघा सकाळच्या शिफ्टला 50 प्रश्न बाहेर आउट झाले आणि दुपारच्या शिफ्टला 50, म्हणजे एका दिवसात 100. तर 10 दिवसात 1000 प्रश्न बाहेर पडले. मग आता 2019 ला 1000, 20 ला 1000, 21 ला 1000, 22 ला 1000, 23 ला 1000, म्हणजे एका फिजिक्सचे किती पीवायक्यू बाहेर पडले? 5000 पीवायक्यू बाहेर पडले. आणि म्हणून महाराष्ट्र स्टेटची जी सीईटी आहे त्याच्यामध्ये पीवायक्यू रिपीट होण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. समजलं का? आणि म्हणून तुम्ही कशावर भर द्या? पीवायक्यू वर जास्त भर द्या. नव्हे ते आधी सगळे तेच अभ्यासा पीवायक्यू. समजलं का? आता मी बरेच पीवायक्यू वर शॉर्ट व्हिडिओ बनवले आहे, अजूनही बनवणार आहे. नंतर आपण सीईटीची नीटची सेरीज सुरू करतो आहोत. जुने पण व्हिडिओ आहे ज्याच्यात पीवायक्यू आहेत. आलं का लक्षात? तर प्रकर्षाने आता आम्हालाही कॉलेजमध्ये खूप लोड आहे आणि कितपत शक्य आहे हे सांगता येत नाही, पण जास्तीत जास्त मी या सेरीज मध्ये पीवायक्यूचे व्हिडिओचा समावेश करण्याचा प्रयत्न करील जेणेकरून तुमचा पीवायक्यूचा व्यवस्थित अभ्यास होईल. आलं का लक्षात? मग पीवायक्यू वर स्ट्रेस द्या. इतर सगळ्या स्टेटपेक्षा महाराष्ट्र स्टेटच्या सीईटी मध्ये पीवायक्यू रिपीट होण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. हे मी तुम्हाला उदाहरणासह दाखवून देईल. मग आता बघा, टेक अ इंटरेस्ट इन स्टडी अँड स्टडी हॅपीली. बघा आधी त्याच्यात इंटरेस्ट घ्या आणि हॅपीली स्टडी करा. कोणतंही काम जर तुम्हाला करायचंच आहे तर ते तनफन करून, रागराग करून, चिडचिड करून करण्यापेक्षा ते हॅपीली जर करायचंच आहे तर आनंदाने करा ना बाळांनो. आणि ते कशाकरता करायचंय? आताचा 1.5 महिना जर पूर्ण आयुष्याला शेप देणार आहे तर का नाही करायचा अभ्यास? घ्या ना इंटरेस्ट. हे खेड्यातल्या मुलांना कळतच नाही. शहरात कॉम्पिटिशन असते, मुलं वेगवेगळ्या क्लासला जातात, एक मार्कासाठी काय संघर्ष आहे हे त्यांना कळतं. आता आमचीच एक विद्यार्थिनी आहे बघा की ओबीसी चं जे काही जेई आहे ते 74ला हे झालं, तिला 73.73% आले. बघा बरं किती थोड्याहून तिचं चान्स गेला जेई ऍडव्हान्सचा. मग असं होऊन जातं. एखाद्या मार्काने तिथं कॉम्पिटिशन खूप आहे, एक मार्काने खूप सारी मेरिट लिस्ट खालीवर होत असते आणि म्हणून तुमचा एक मार्क महत्वाचा आहे. याचं महत्व तुम्हाला पटणं गरजेचं आहे. खेड्यातल्या मुलांमध्ये ते खूप स्ट्रॉंग असतात बघा, पण त्यांना प्रॉपर गायडन्स मिळत नाही किंवा खूप वेळेवर ते जागे होतात आणि मग तेव्हा हातातून सगळं निघून गेलेलं असतं. तर कोणतंही ड्रीम ठेवण्यापूर्वी त्याची काहीतरी स्ट्रॅटेजी आखली आणि त्यानुसार मार्गक्रमण केलं तर सक्सेस मिळतं. सक्सेस हे एका रात्रीत कधीच मिळत नसतं. आणि म्हणून तुमचा अगदी परीक्षा झाल्या मी हा व्हिडिओ बनवला की अजून हातात 40 दिवस आहे आणि ते काही कमी नाही. ठरवलं, दिवस रात्र मेहनत केली तर तो काळ सुद्धा खूप जास्त आहे. आणि तुम्हाला एकट्याला नाही बाळांनो, सगळ्यांना तेवढाच कालावधी आहे. म्हणजे सगळ्यांना तेवढाच अभ्यास करायचा आणि तेवढाच कमी कालावधी आहे. आणि जो इफेक्टिव्हली करणार आहे त्याला सक्सेस मिळणार आहे. आणि म्हणून त्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट घ्या, हॅपीली करा. आणि बघा ना बाळांनो, रेग्युलरला काय होतं? डायग्राम करा, डिफरन्स करा, डेफिनेशन्स करा. तसं काहीच नाहीये बाळांनो. फक्त एमसीक्यू करायचे. आणि एमसीक्यू साठी काय करायचंय तर ना तर कॅल्क्युलेशन करायचं, लॉजिक लावायला शिकायचं. आलं लक्षात? शॉर्टकट्स काढायचे, ट्रिक्स काढायच्या आणि थेरी बारीक बारीक करायची. म्हणजे थेरी क्वेश्चन्स आले तर ते सहजासहजी सोडवता येतील. आणि म्हणून तुम्ही अभ्यासात आधी इंटरेस्ट घ्या. तुमच्या मनाने ठरवा की मला हे करायचंय, जी ओतून करा आणि आनंदाने अभ्यास करा. बघा मित्रमैत्रिणींशी चर्चा करा किंवा त्या अभ्यासाच्या चर्चा. आणि सोशल मीडिया जो काही आहे तो चांगल्या कामाला वापरा. उगाच तास मोबाईलवर वेस्ट टायमिंग तुमचं घालवू नका. आलं लक्षात?
आता यूज लॉजिक. लॉजिक वापरायचं, गुणाकार करायचा नाही, भागाकार करायचा नाही, लॉजिक लावून थोडं डोकं स्मार्ट बनवायचं. प्रॅक्टिसने हे जमणार आहे, एका रात्रीत येणारी ही गोष्ट नाही. लॉजिक लावायला शिकायचं. त्याच्यानंतर सी ऑप्शन फर्स्ट ऑलवेज, नेहमी ऑप्शन आधी पहा. त्याच्यानंतर आता प्रश्नपत्रिका ऑनलाईन आहे, ती सोडवताना काय करायचं, आधी थेरी क्वेश्चन सोडवायचे, त्याच्यानंतर इझी न्यूमरिकल सोडवायचे. सगळ्यात आधी आपल्याला टाइम सेव्हिंग टेक्निक आलं पाहिजे आणि म्हणून 54 सेकंदात जर तुमचा एक थेरीचा क्वेश्चन जर तुम्ही 4 सेकंदात सोडवला तर इथले 50 वाचवले. असे थेरीतले सगळे 50-50 सेकंद वाचवायचे आणि ते सगळे कुठे वापरायचे, तर डिफिकल्ट न्यूमरिकल्सला वापरायचे. आलं का लक्षात? इझी न्यूमरिकल आधी थेरी क्वेश्चन सोडवले, त्यातला वेळ वाचवला, त्यानंतर इझी न्यूमरिकल सोडवले, तिथं वेळ वापरला आणि इथला वाचलेला जो काही वेळ आहे 50-50 सेकंदाचा तो कुठे वापरायचा, डिफिकल्ट न्यूमरिकलला. आणि तरी पण ते राहिले. आता दिसते आपल्याला पेपर संपायला 5 मिनिटं आहे, अजून आपले खूप डिफिकल्ट सोडवून व्हायचे, म्हणून ते क्लिक करून द्या पटकन. पण रिकामे ठेवू नका. का रिकामे? अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स. का? तर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये, रिकामं राहून काहीच होणार नाही. आणि त्यापेक्षा तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला तिथे काय आलं लकीली बरोबर, तर तिथे मार्क्स मिळणार आहे. समजलं का? आणि म्हणून तुम्हाला 200 पैकी 100 मार्क जरी मिळाले तरी तुमचं पर्सेंटाईल 90च्या पुढे जाणार आहे. आलं का लक्षात? आणि म्हणून तुम्ही हे टार्गेट ठेवा की आपलं पर्सेंटाईल 90च्या पुढे कसं जाईल. आणि म्हणून तुम्ही आजपासूनच अभ्यासाला लागा. चांगले मित्र बनवा. त्यानंतर रोज 5 ते 6 तास आरामशीर झोप घ्या. डेली रुटीन ठरवा तुमचं. आजपासून आखा शेड्यूल सगळं की काय करायचं ते. आणि बाकीचे सगळे, एखादा कार्यक्रम असेल, कुणाचं लग्न असेल, वास्तुशांती असेल, सगळ्याला फाटा द्या. 2 महिने स्वतःच्या आणि स्वतःच्या प्रगतीसाठीच फक्त खर्च करा. हार्डवर्क करा. हार्डवर्क केलं तर कधीच तुमच्यापासून यश दूर राहत नाही. आलं का लक्षात? आणि म्हणून तुम्ही हे सगळं करावं, तुम्हाला उद्युक्त करावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे. तर सेम स्ट्रॅटेजी की ज्याचं वेटेज हाय आहे असे केमिस्ट्रीचे चॅप्टर पहा, मॅथ्सचे पहा, बायोचे पहा आणि अभ्यासाला लागा. तर मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ जरूर आवडला असेल, तो तुम्हाला उपयुक्त ठरेल. आलं का लक्षात? आणि म्हणून ही जी स्पीड, अॅक्युरसी, टाइम मॅनेजमेंट ह्या सगळ्याची परीक्षा तुमची म्हणजे सीईटी आहे. आलं लक्षात? तर उपलब्ध वेळ कमी आहे, अभ्यास जास्त आहे आणि म्हणून आजपासूनच अभ्यासाला लागा. ओके? तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. आलं लक्षात? आणि नीट साठीचा वेगळा व्हिडिओ बनणार आहे, कारण नीटचा सिलेबस वेगळा आहे, त्याची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. बरेचसे प्रश्न सीईटी आणि नीटला सारखे पडतात बघा, रिपीट होतात. तर ते सुद्धा उदाहरणासह तुम्हाला सांगेल की फक्त तिकडं तो 4 मार्काला पडतो नीटला आणि सेम क्वेश्चन इथे 1 मार्काला पडतो, एवढाच फरक आहे. तर तेही म्हणजे ज्याला नीट द्यायची आहे त्यांनी सीईटीच्या प्रश्नांचा अभ्यास केला तर ते काही वाया जात नाही. आलं का लक्षात? आणि म्हणून गैरसमज दूर करा की मला नीट द्यायची, मी कशाला सीईटीच्या प्रश्नांचा अभ्यास करू, तर तुम्ही करू शकता, ते रिपीट होतात. आणि मुळात सीईटी हे थोडं बेसिक आहे, त्याची थोडी ऍडव्हान्स स्टेज ही नीट आहे आणि म्हणून तुम्ही सीईटीच्या अभ्यासाकडून नीटकडे ज्याला दोन्ही परीक्षा द्यायच्या आहेत त्याने. आलं का लक्षात? तर ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.